विभाग ऑडिटर्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणून या संस्थेचं पहिलं काम काय असेल तर त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नेमणूक करणे. आता त्या कार्यकारी मंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नेमणूक केलेली आहे. मी इथे दोन्ही रोल मध्ये आहे. मी तुम्हाला मार्गदर्शन पण करतो आणि तिथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पण करतो. आणि त्यांनी पहिल्यांदा माझं नाव रिझॉल्युशन केल्यानंतर जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मला नियुक्तीपत्र देत आहेत. माझ्या नियुक्तीपत्रावरती मी उपनिबंधक कार्यालयाला कळवते, तेही उपनिबंधक कार्यालयाला कळवत आहेत की यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे. आणि त्यांचं पहिलं काम आहे की प्रारूप मतदार यादी, त्यांच्या संस्थेचे एकूण 12 त्यांचे सभासद आहेत, मला वाटतं 12 सभासद आहेत ना, 12 त्यांचे सभासद आहेत त्या संस्थेचे. त्या 12 सभासदांची ही प्रारूप मतदार यादी त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. प्रारूप मतदार यादी डिक्लेअर केल्यानंतर हे पहिलं काम त्या संस्थेचं असेल की त्यांच्या लेख्यावरून, त्यांच्या जे आणि आय रजिस्टर वरून त्यांनी त्यांची प्रारूप मतदार यादी डिक्लेअर केलेली आहे. 12 सभासद आहेत संस्थेचे. त्यानंतर पुढची स्टेप, ही प्रारूप मतदार यादी डिक्लेअर केल्यानंतर ते सभासदांना सूचना लावतायत की या प्रारूप मतदार यादीवरती कोणाचे आक्षेप सूचना असतील तर त्यांनी त्या तारखेपासून 10 दिवसाच्या आत संस्थेकडे लेखी स्वरूपात कळवायच्या. आता हे बघा, इथे 30/9 त्यांनी प्रारूप मतदार यादी डिक्लेअर केलेली आहे. 10 तारखेला त्यांना 10 ऑक्टोबरला त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत त्यांनी वेळ दिलेला आहे की त्या मतदार यादीवरती काही आक्षेप असतील तर ते आक्षेप लेखी स्वरूपामध्ये, लक्षात घ्या, लेखी स्वरूपामध्ये ते आक्षेप संस्थेकडे आले पाहिजे असतील. मग त्याच्यामध्ये एखाद्या सभासदाचं नाव असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त किंवा एखादा सहयोगी सभासद तिथे येऊ शकत असेल तर अशा पद्धतीने तो जो सहयोगी सभासद असेल त्याचं नाव देऊन वगैरे ही जी प्रक्रिया तुम्हाला पहिल्या सेगमेंटमध्ये जसं सांगितलं तशी ती केली जाईल. आणि त्या याच्यामध्ये जर काही आक्षेप सूचना आल्या नाही त्या 10 दिवसाच्या, तर मात्र पुढची स्टेप येईल की अंतिम मतदार यादी. नेक्स्ट, ही अंतिम मतदार यादी. ही अंतिम मतदार यादीमध्ये कोणाचेही आक्षेप आलेले नाहीत. जर आक्षेप आले तर त्या आक्षेपांवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा असेल. कारण तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांचे जे रजिस्टर, आय रजिस्टर तपासून ती यादी आपल्याला अंतिम करण्यासाठी प्रक्रिया करायची. त्यामुळे आक्षेप वगैरे जे असतील ते आक्षेप सॉल्व्ह करताना, रिझॉल्व्ह करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी तपासायला लागणार आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या तपासून झाल्यानंतर तुमची ही अंतिम मतदार यादी डिक्लेअर होईल. म्हणजे 10 दिवसाचा जो पिरियड संपल्यानंतर 11व्या दिवशी तुमची पात्र अंतिम मतदार यादी जी असेल ती सभासद असेल त्यांची यादी डिक्लेअर होईल. हा एक पहिला टप्पा मतदार यादी डिक्लेअर करण्याचा झाला. त्यानंतर पहिला म्हणजे महत्वाचा टप्पा आपला सुरू होतो की ज्याच्यामध्ये तुमचा 76G नुसार तुमचा निवडणुकीचा प्रोग्राम लागतो. आपण आता इथे 13 तारखेला निवडणूक, इथे तारीखा जरा थोड्याशा चुकलेल्या आहेत त्या. आपण 13 तारखेला धरून झाला की 13 तारखेला आपण निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध करतोय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणुकीचा कार्यक्रम तुम्ही एकदा पब्लिश केला तिथे, मग तो शक्यतो तुम्ही जसं त्यांनी सांगितलंय की इलेक्ट्रॉनिक मीडिया पण तुम्ही युज करू शकता. त्याच्यामध्ये जर त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या संस्थेचा, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवू शकताय. इंडिव्हिज्युअल मेंबर्सलाही तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त झाले म्हणून तुम्ही ते पाठवू शकता त्याच्यामध्ये. त्यानंतर नामनिर्देशन पत्र वाटप 14 तारीख ते 18 तारीख म्हणजे एकूण साधारणपणे 5 दिवसाचा अवधी त्याच्यामध्ये देतोय आपण. त्यानंतर प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी वगैरे जी आहे ते आता इथे जी प्रोसेस आहे, ही जी प्रोसेस दाखवलेली आहे ही आपण ऍक्च्युअल आता इथे सुरू करणार आहोत. म्हणजे हे जे टप्पे दिलेले आहेत हे टप्पे आपण प्रात्यक्षिक रूपामध्ये घेतो आहोत. त्यामुळे आता आपण पहिला जो टप्पा आहे तो नामनिर्देशन पत्र वाटपाचा सुरू करतोय. त्यामुळे नामनिर्देशन पत्र वाटपासाठी आमच्याकडे इथे बघून आम्ही सांगतोय की 2 आम्ही डमी मेंबर्स इथे 2 उमेदवारांना आम्ही इथे डमी दाखवणार आहोत की जे 2 उमेदवार आमच्याकडून येऊन नामनिर्देशन पत्र घेऊन जात आहेत. पण अंतिम याच्यामध्ये जे लिस्ट असेल ती आम्ही डिक्लेअर करू. त्यामुळे 2 उमेदवार हे अर्ज घेण्यासाठी इथे येतील, ते अर्ज घेऊन जातील, अर्ज भरून आमच्याकडे सादर करतील. अर्ज देत असताना
आपल्याला लेक्चरमध्ये सांगितलं की त्यांचं नाव त्या मतदार यादीत आहे की नाही ते तपासायचं आहे. आणि हे तपासत असताना मतदान केंद्रामध्ये किंवा त्याचा सहाय्यक निवडणूक अधिकारी जो असतो तो तिथे ही सगळी प्रक्रिया पार पाडू शकतो. त्यामुळे त्यांचं नाव पहिलं यादीमध्ये आहे का हे तपासलं जातं. त्यानंतर त्याचं आय कार्ड पण आपण मागू शकतोय की बाबा खरोखर हे जे इथे मतदान फॉर्म मागण्यासाठी आले, नामनिर्देशन पत्र मागण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्याकडे त्यांचं आय कार्ड आहे का, काही फोटो आयडी प्रूफही तुम्ही मागू शकता. हे बघा, हे सगळे तुमचे अधिकार आहेत. हे अधिकार तिथे तुम्हाला वापरायचे आहेत. त्यामुळे आय कार्ड बघून त्यांना त्यांचा निवडणुकीचा अर्ज दिला गेलेला आहे. आणि निवडणुकीचा अर्ज देताना कोण निवडणुकीचा अर्ज घेऊन जातोय त्याचं नाव आणि त्याची स्वाक्षरी घेतली जाते. आता हे 2 निवडणुकीचे उमेदवारी अर्ज इकडनं घेऊन गेलेले आहेत. ते भरून आमच्याकडे आणून देतील. त्याच्या बरोबरीने आम्ही तुम्हाला असं आपण गृहीत धरूया की इतरही अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. हे 2 निवडणूक अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. म्हणजे नामनिर्देशन पत्र देण्यासाठी जे 5 दिवसाचा अवधी आहे तो 5 दिवसाच्या अवधीमध्ये माझ्याकडून हे फॉर्म्स गेलेले आहेत. त्यानंतर ते स्वीकृतीची पण तारीख आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहे. ते स्वीकृत करण्यासाठी ते फॉर्म्स भरून आमच्याकडे आणून देतील पहिल्यांदी. असं आपण गृहीत धरून चालू की हे 2 ऍक्च्युअल घेऊन गेलेले आहेत, पण बाकीचे जे आहेत ते पण घेऊन गेलेले आहेत आणि तेही उमेदवार माझ्याकडे इथे फॉर्म्स आणून देत आहेत. एकेकाने यायचंय फॉर्म्स घेऊन. आता हे जे घेऊन गेलेले आहेत फॉर्म्स, हे फॉर्म्स आमच्याकडे आणून देत आहेत. ते फॉर्म इथे दिल्यानंतर त्यांचं नाव आम्ही इथे नोट डाऊन करून घेतोय. म्हणजे तुम्हाला हेही बघायचं आहे की तुमच्याकडून जर समजा 10 अर्ज गेलेले असतील नामनिर्देशन पत्राचे आणि त्याच्यातले किती तुमच्याकडे येत आहेत याचं पण एक तुमच्याकडे गणित राहील त्याच्यामध्ये. आणि हे करत असताना ज्या दिवशी तुम्ही जी प्रक्रिया करणार आहात त्या प्रक्रियेचा रोजनामा करणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रोसिडिंग शीट्स आपण ज्याला म्हणतो की त्या दिवशी आपण काय केलं, किती उमेदवारांना अर्ज दिले, किती उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून आले होते, पण प्रतिनिधींना आपण अर्ज देणार नाही. आपण प्रत्यक्षात जो सभासद आहे त्यालाच आपण उमेदवारी अर्ज देणार आहोत. इथे डिपॉझिट आपण काय करणार आहोत, डिपॉझिटही त्यांच्याकडून घेत आहोत. इथे पैसे इथे 500 रुपये जे आहेत ना ते ठेवून जायच्या. कार्ड इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे इथे, पण आमच्याकडे आमचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण पैसे जमा करू शकता. पैसे त्याची आपण रिसीट दिलेली आहे त्यांना, धरून चला की 500 रुपयाची रिसीट दिलेली आहे त्यांना. कशाला प्रोग्राम घेतला तसं नाहीये. इथून येते व्यवस्थित येते, मध्ये तिथं जाऊन फोटो काढतात. सर्वसाधारण गटामध्ये आपण 500 रुपये डिपॉझिट घेतोय आणि जे राखीव आहेत VJNT SC ST त्यांच्याकडून आपण 200 रुपये डिपॉझिट घेतोय. हे शक्यतो रोखीने आपण स्वीकारणार आहोत. इथे SC ST ला 200 आणि बाकी सगळ्यांना 500 रुपये. 500 रुपये. आचारसंहिता चालू आहे इथे. केंद्र अधिकाऱ्यांची हात वगैरे मिळवणी करायची नाही. कारण आपण एक लक्षात घ्या की
जोपर्यंत उमेदवार आपल्याकडे डिपॉझिट देत नाही तोपर्यंत आपण अर्जही स्वीकारू शकत नाही. त्यामुळे त्याचा अर्ज स्वीकारतानाच आपल्याला डिपॉझिट घ्यायचं आहे, 500 रुपीज आणि 200 रुपीज. तर हा झाला आपला निवडणुकीचा अर्ज देण्याचा दिवस. जे 4 दिवस आपण दिलेले आहेत ते निवडणुकीचे अर्ज दिले आणि त्याच्यानंतर निवडणुकीचे अर्ज आपण प्राप्त नामनिर्देशन पत्राची जी तारीख आहे त्या दिवशी आपण सगळ्यांचे अर्ज स्वीकारले. म्हणजे त्या जे काय 4-5 दिवस दिलेले आहेत, म्हणजे आता इथे आपण डिक्लेअर केले की 14/9/21 ते 18/9/21 म्हणजे 14, 15, 16, 17, 18 5 दिवसामध्ये आपण ही नामनिर्देशन पत्र देण्याची प्रक्रिया आणि स्वीकारण्याची प्रक्रिया असं आपण पूर्ण केलेले आहेत. आणि माझे सहाय्यक केंद्र अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी ते सांगतील आपल्याला की त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारण 1 दिवसाची गॅप ठेवायची आपल्याला. 1 दिवसाची गॅप ठेवून पुढचा जो स्टेप आहे, पुढची जी स्टेप आहे ती प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करायची आपल्याला. आपण प्राप्त नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध करा. हे बघा, हे प्रपत्र आहे. खालील सभासदांकडून नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. आता आम्ही इथे नोटिंग केलेलं आहे, हे नोटिंग केलेलं आहे. या नोटिंग प्रमाणे आमच्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले आहेत हे 11 अर्ज आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. सर्वसाधारण गटामध्ये आमच्याकडे 8 अर्ज आलेले आहेत आणि महिला राखीव मधून 3 अर्ज आलेले आहेत. असं एकूण 11 जणांचं आम्ही इथे डिक्लेरेशन केलं की 11 जणांचे आमच्याकडे नामनिर्देशन पत्र आलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढच्या दिवसाला येतोय. तुमच्याकडे हे नामनिर्देशन पत्र आले, त्याचा आपण रोजनामा केला. ह्या रोजनामा करत असताना किती जणांनी तुमच्याकडे अर्ज आणून दिले याची संपूर्ण एक यादी तयार करायची. आणि त्या एक तुम्हाला सांगायला अत्यंत महत्वाचं आहे की रोजनामा करत असताना त्या ठिकाणी ज्याप्रमाणे तुमची सही होईल त्याचप्रमाणे तिथल्या एखाद्या सभासदाची, संस्थेच्या सभासदाची किंवा उमेदवाराची काउंटर सिग्नेचर तिथे घ्या. कारण तो रोजनामा करत असताना विटनेस कोणीतरी हवा, म्हणून एक सही त्या सभासदाची, त्या संस्थेतल्या किंवा उमेदवाराची अशी एक सही घेऊन ते रोजनामा प्रोसिडिंग करून कंप्लीट करून ठेवा. म्हणजे प्रत्येक दिवसाचा जो रोजनामा आहे ना तो अत्यंत महत्वाचा आहे. तो रोजनामा आपण केला की नंतर नामनिर्देशन पत्राची आपण छाननी केलेली आहे. त्या छाननीसाठी आपण एक अर्ज आपण छाननी करताना आपण हे करूया. आणि नामनिर्देशन पत्राची जी छाननी करून आपण असतो ना तेव्हा सगळ्या उमेदवारांना तिथे बोलवा. सगळ्या उमेदवारांच्या समोर ती छाननी होऊ द्या आणि त्याचं डिक्लेरेशन करा तिथे की कोणाकोणाचे अर्ज आलेले आहेत. आता इथे मी एकच अर्ज घेतलेला आहे की या ठिकाणी उमेदवाराचं नाव आहे महेंद्र विष्णू भोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. म्हणजे आपण डिक्लेअर करताना ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा विधानसभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी डिक्लेअर करतो तीच भूमिका तुम्हाला इथे निभावायची आहे की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे समोर समजून चाला की तुमच्या समोर हे 8च्या 8 किंवा 11च्या 11 तुमच्याकडे उमेदवार बसलेले आहेत आणि तुम्ही छाननी करून डिक्लेरेशन करता आहात की कोणत्या उमेदवारांचे अर्ज पात्र झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी हा एक सॅम्पल फॉर्म म्हणून तुमच्याकडे मी पात्र करतोय. इथे महेंद्र विष्णू भोर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना त्यांना सूचक म्हणून कोण आहे त्यांचं नाव आपण डिक्लेअर करतोय. त्यांना सूचक म्हणून वीणा हेगडे यांनी नाव दिलेलं आहे. वीणा हेगडेंचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही आपल्याला बघायचंय. वीणा हेगडेनी स्वाक्षरी केली आहे की नाही ते बघायचंय. त्यानंतर अनुमोदक कोण आहेत त्याला तेही पाहायचंय. अनुमोदक आहेत अडारकर संजय यांचं नाव आपल्याला उमेदवारी मतदाराच्या यादीमध्ये बघायचं आहे, त्यांची स्वाक्षरी बघायची आहे. त्यानंतर त्याचबरोबरीने उमेदवारांनी डिक्लेरेशन वरती स्वाक्षरी केलेली आहे की नाही ती बघायची. कारण मगाशी जसं सांगितलं कोरे साहेबांनी की हा उमेदवारी अर्ज नाकारताना स्पेलिंग मिस्टेक किंवा कुठेतरी इंग्लिशमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स वगैरे अशा कुठे किंवा सिरियल नंबर कुठेतरी चुकलेल्या अशा याच्यावरती कुठेही तुम्ही ते अडकवू नका किंवा नाकारू नका. पण सूचक अनुमोदकाची स्वाक्षरी नसेल किंवा सूचक अनुमोदकाचं नाव नसेल तर तो उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा अधिकार पूर्णपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला असणार आहे. त्यामुळे आपण पाहत असताना हा तपासताना सूचक अनुमोदक, त्याची स्वाक्षरी, उमेदवाराची स्वाक्षरी, उमेदवाराचं डिक्लेरेशन
हे आपण पाहून त्याचा मतदानाचा जो अर्ज आहे तो मंजूर करायचा आहे आणि त्यात हे डिक्लेरेशन करायचं आहे की महेंद्र विष्णू भोर यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंती मंजूर झालेला आहे, पात्र झालेला आहे म्हणून. त्यानंतर हा पात्र झालेला उमेदवारी अर्जानंतर मी एक तुम्हाला फक्त उमेदवारी अर्ज नाकारला का जातो आहे तोही दाखवतो. जयश्री डोईफोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे माझ्याकडे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मी हा उमेदवारी अर्ज तुमच्यासमोर छाननी अंती का नाकारला जातोय तेही डिक्लेअर करणार आहे. मी इथे जयश्री डोईफोडे यांनी उमेदवारीचे अर्ज दिलेला आहे, त्यांनी त्यांचं नाव लिहिलेलं आहे, त्यांचा क्रमांक लिहिलेला आहे, पण सूचक आणि अनुमोदकाच्या स्वाक्षऱ्या नसल्यामुळे हा उमेदवारी अर्ज या कारणास्तव फेटाळला जात आहे. त्यामुळे जेव्हा अर्जाची छाननी असते त्या छाननीमध्ये हा का फेटाळला गेलेला आहे याचंही नोटिंग आपल्याला करायचं आहे. तिथे सूचक आणि अनुमोदकाची स्वाक्षरी नसल्यामुळे तो अर्ज आपण फेटाळून लावत आहोत असं आपण तिथे डिक्लेअर करतोय आणि त्याचा एक उमेदवारी अर्ज नाकारण्याचा एक फॉर्म असतो. त्या फॉर्म वरती आपण जेव्हा त्यांना उमेदवारी अर्ज का नाकारतो आहे याचं सबळ कारण देऊन हा अर्ज जो आहे तो त्यांना सुपूर्द करायचे, त्याच्यावरती स्वाक्षरी घ्यायची की या ठिकाणी असं उमेदवारी अर्ज नाकारणे तो साधारणपणे हा फॉर्मॅट आहे. इथे फॉर्मॅट बघा आपण, अर्जावरती सूचकाची स्वाक्षरी आणि नाव नाही म्हणून हा उमेदवारी अर्ज फेटाळला गेलेला आहे. तिथे निवडणूक अधिकाऱ्याची स्वाक्षरी करून तो अर्ज आपण फेटाळून लावलेला आहे. असं एकंदरीत संपूर्णपणे छाननी झाल्यानंतर, ज्या दिवशी आपली छाननी आहे त्या छाननी झाल्यानंतर पुढची जी स्टेप येते आपली ती वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करायची आपल्याला. आता एकूण माझ्याकडे अपीलमध्ये जर त्यांना जायचं असेल तर ते अपीलमध्येही जाऊ शकतात त्याच्यामध्ये, कारण ती बोर्ड प्रोसेस मोठी असते. त्याच्यामध्ये त्या जो नाकारलेला अर्ज असतो त्यांना अपीलमध्ये जाण्याचाही अधिकार असतं. अपीलमध्ये कोण असेल की आपले उपनिबंधक जे असतात ते त्या संपूर्ण प्रोसेसचे अधिकारी असतात. त्यामुळे त्यांचा जो अपीलचा अर्ज असतो तो अपीलचा अर्ज उपनिबंधकांकडे ते देऊ शकतात. त्याच्यावरती निर्णय जर प्राप्त झाला ताबडतोब तर आपण त्यांना अंतर्भूत करू शकतो. त्यांनी जर तो फेटाळला तर त्यांचा उमेदवारी अर्ज आपण नाकारू शकतो. त्यानंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे. आता आमच्याकडे किती सर्वसाधारण गटामध्ये 8 उमेदवारी अर्ज आले, महिलांमधून 3 आले, 3 मधले आम्ही 1 नाकारला, म्हणजे आमच्याकडे राहिले 2. मग आम्ही काय करतोय, आम्ही इथे पात्र छाननीनंतर अंतिम पात्र उमेदवारांची यादी डिक्लेअर करतोय आपण प्रपत्र 3 मध्ये. आता इथे बघा, इथे ही नावं आपण दिलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव, त्याचा फ्लॅट नंबर आणि कोणत्या गटातून ते पात्र झालेले आहेत, छाननी अंती पात्र झालेले हे उमेदवार आहेत. ही प्रक्रिया आपली छाननी नंतर जी आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपण डिक्लेअर केलेली आहे, बरोबर. ही डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती पुढची प्रोसेस काय आहे की साधारणपणे छाननी नंतर 15 दिवसाचा अवधी आपल्याला जाणार आहे. त्याच्यामध्ये हा 15 दिवसाचा अवधी कशासाठी आहे तर 15 दिवसाचा अवधी जो आहे की हे 11 उमेदवार जे आहेत, 10 उमेदवार जे आहेत, 6, 8 आणि 2 महिलांमधले राखीव 10 असे 2 मिळून 10. या 10 मधून कोणाला माघार घ्यायची असेल, विथड्रॉवल ऑफ नॉमिनेशन फॉर्म्स, विथड्रॉवल ऑफ नॉमिनेशन फॉर्म साठी आपण 10 दिवसाचा अवधी देतोय की या 10 दिवसाच्या अवधीमध्ये जर कोणाला विथड्रॉ करायचे असतील तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तो अर्ज देऊन त्याच्यामध्ये तो निवडणुकीचा अर्ज जो आहे त्यांचा नामनिर्देशन पत्राचा ते माघार घेऊ शकतात. त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की शक्यतो त्या उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या अर्जामध्ये एक वाक्य असलेलं चांगलं असतं की मी कोणाच्याही दबावाखाली येऊन माझा उमेदवारी अर्ज मागे घेत नाही. हे वाक्य जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हीही सेफ होऊन जाता त्याच्यामध्ये. त्यामुळे शक्यतो त्यांनी ते वाक्य लिहिलेलं असलं पाहिजे. त्यानंतर तो उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते 10 दिवसाच्या अवधीमध्ये
आता या प्रोसेसमध्ये, या संपूर्ण 10 जणांच्या प्रोसेसमध्ये कोणीच उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. 10 जे राहिलेले आहेत, 8 आणि 2, त्याच्यामध्ये कोणीच उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाही. त्यामुळे मग शेवटी काय होतं की त्याच्या आपण डिक्लेअर करतोय निवडणूक लढवणाऱ्या पात्र उमेदवारांची यादी डिक्लेअर करतोय. हा 15 दिवसच बोललो मी, चुकून बोललो 10 दिवस. मी आता सांगताना 15 दिवस सांगितलं तुम्हाला. 16व्या दिवशी आपण अंतिम जी निवडणूक लढवणाऱ्यांची जी यादी आहे ती यादी आपण डिक्लेअर करतो आहे. ती यादी आपण डिक्लेअर करतोय. बघा, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरची अंतिम पात्र उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे. ही खालीलप्रमाणे जी 10 जणांची यादी आहे ती 10 जणांची यादी आपण डिक्लेअर केलेली आहे. म्हणजे 15 दिवस झाल्यानंतर 16व्या दिवशी ही आपण यादी डिक्लेअर केली आहे. म्हणजे इथे आपला साधारणपणे 22 ते 23 दिवसाचा टप्पा आपला संपतोय तिथे. म्हणजे जी 60 दिवसाची जी प्रोसेस आहे, 45 ते 60 दिवसाची जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण इथे दाखवतोय. 22 दिवसाचा जो टप्पा आहे, 22 ते 23 दिवसाचा टप्पा, हा निवडणूक लढवणाऱ्यांच्या अंतिम यादीच्या ठिकाणी आपला संपला जातोय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जर त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये, उमेदवारांनी जर त्यांच्या अर्जामध्ये निवडणूक चिन्ह लिहिलेलं असेल, त्या फॉर्म मध्ये निवडणूक चिन्हाचा पण एक कॉलम आहे की तुम्हाला निवडणूक चिन्ह हवं असेल तर ते निवडणुकीची चिन्ह जी सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने जी निवडणूक चिन्ह दिलेली आहेत त्या निवडणुकीची चिन्हांमधील एक 3 चिन्ह जी असतील ती 3 चिन्ह ते लिहितील तिथे. आणि समजा जर त्यामधील काही एका गटाने, म्हणजे समजा 8 जनरल कॅटेगरीचे उमेदवार आहेत, त्याच्यामधील 6 जणांनी एकत्र येऊन पहिल्या पसंतीचं कॉमन मागितलेलं असेल तर तुम्हाला तो एक गट म्हणून ट्रीट करायला लागेल तिथे. आणि त्यांचं एक पत्र तुमच्याकडे येईल की आमच्या या 6 उमेदवारांना या चिन्हाचं वाटप करण्यात यावं म्हणून. ते वाटप तुमच्याकडे अधिकार असतो त्या वाटप करण्याचा. त्यामुळे तुम्हाला जर चिन्ह कोणी मागितलं तर ते चिन्हही तुम्ही वाटप करू शकता. चिन्ह वाटपाचा हा दुसरा दिवस असेल की ज्याच्यामध्ये आपण पात्र उमेदवारांची, अंतिम लढवणाऱ्या उमेदवारांची यादी डिक्लेअर केल्यानंतर दुसरा दिवस असेल आपला तो चिन्ह वाटपाचा. आणि त्यानंतर जर तुमच्याकडे या यादीमध्ये तुम्हाला असं दिसून येतंय की एका गटामध्ये निवडणूक होते आहे, म्हणजे 6 जागांसाठी तुमच्याकडे 8 उमेदवार असल्यामुळे त्या सर्वसाधारण गटामध्ये तुमच्याकडे निवडणूक होणार आहे. त्यामुळे तुमच्या जो निवडणुकीचा जो कार्यक्रम असतो त्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये विशेष सर्वसाधारण सभा ठिकाण, दिनांक आणि निवडणूक आपल्याला डिक्लेअर करायला लागेल. म्हणजे हा प्रोग्राम डिक्लेअर करत असतानाच तुम्हाला ते डिक्लेअर करायला लागणार आहे. आणि ज्या गटामध्ये जास्त उमेदवार आहेत त्याच गटाची फक्त निवडणूक होणार, त्याच गटामध्ये तुम्हाला मतदान घ्यायला लागेल. आणि ही तारीख आपण डिक्लेअर केलेली आहे इथे 17/10/2021. म्हणजे आजच्या दिवशी या 8 सर्वसाधारण गटांमध्ये, सर्वसाधारण गटाच्या उमेदवारामध्ये निवडणूक होईल. ही जी निवडणुकीची प्रक्रिया आता आपण इथे सुरू करणार आहोत. म्हणजे या पहिल्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स सगळ्यांना कळलेल्या आहेत. कशा पद्धतीने आपण करतोय ते सगळ्यांना कळल्यात. कोणाला काही शंका आहे त्याच्यामध्ये? हा बोला. अर्थात सगळ्यांच्याच वरती सहाय्य हव्यात ना. इथे आता आपण डमी करत असताना इथे माझ्याकडे 8 जनरल कॅटेगरीचे आणि 2 महिला कॅटेगरीचे उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत. या 8 जणांमधल्या 6 जणांनी माझ्याकडे एकाच पसंतीचं चिन्ह दिलेलं आहे. कारण त्यांनी जे 3 चिन्ह दिलेली आहेत त्या 3 चिन्हांमध्ये ते जे 6 जण आहेत त्या 6 जणांनी पहिल्या ठिकाणी पतंग लिहिलेले आहे, दुसऱ्या ठिकाणी पणती लिहिलेली आहे आणि तिसऱ्या ठिकाणी कपबशी लिहिलेली आहे. त्या 6 जणांमध्ये पतंग, पणती आणि कपबशी असंच आहे. त्यामुळे त्या 6 जणांना पतंग हे निवडणूक चिन्ह वाटप करण्याचा पूर्णपणे त्याच्यामध्ये अधिकार तुमच्याकडे राहतोय. त्याच्यामध्ये उरलेल्या 2 गटांना त्यांच्या पसंतीचं जे
दुसरं असेल ते त्याच्यात मिळेल. कळलं का? आता त्याच्यामध्ये समजा त्यांनी पणती लिहिलेली आहे तर ती पणती मिळेल. म्हणजे 6 जणांच्या उमेदवारांना पतंग हे निवडणूक चिन्ह डिक्लेअर केलं जाईल आणि 2 जणांना पणती दिली जाईल. येस, तुमच्या ती आणि एक लक्षात घ्या ती निवडणूक चिन्ह जी आहेत ना ती निवडणूक चिन्ह तुम्हाला पब्लिश करायला लागतील तिथे. राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाच्या त्या बुकलेटमध्ये ती निवडणूक चिन्ह आहे, ती निवडणूक चिन्ह तुम्हाला तिथे प्रदर्शित करायला लागतील. त्याच्या बाहेरचं जर निवडणूक चिन्ह असेल तर तुम्हाला ते देता येणार नाही. हाताचं चिन्ह मिळत नाहीये, राजकीय पक्षाची कुठलीही चिन्ह तुम्हाला तिथे मिळणार नाही. ओके, आता आपण जी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे, ऍक्च्युअल निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे निवडणुकीचा मतदानाचा दिवस उजाडला आणि मतदानाच्या बोला नाही तुम्ही कसं आहे शक्यतो 12-15 मेंबरच्या साठी तुम्ही शाळा घेणार म्हणजे तुम्हाला ती सगळी प्रक्रिया तिथे राबवत बसायला लागणार. त्यामुळे तुम्ही खुल्या वातावरणामध्ये तिथे एखाद्या रूम मध्ये म्हणा किंवा कसं आहे तो संस्थेला तुम्हाला विचारून थोडंसं करायला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की या 12-15 जागांच्या सोसायटीमध्ये कुठेही जागा नाहीये, ओपन मध्ये आपण घेऊ शकत नाहीये, मग तिथे तुम्हाला मतदान केंद्र निर्माण करायला लागेल. मंडप बांधून वगैरे ते सगळं करायला लागेल. त्याची संपूर्ण तो जो खर्च आहे तो संस्थेला तुम्हाला सांगायला लागेल हा खर्च करायला. आणि जर तुम्हाला वाटत असेल की या 12-15 जणांच्या निवडणुकीमध्ये काही सेन्सिटिव्ह घडण्याची शक्यता आहे तर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शनही घ्यायला लागेल त्याच्यामध्ये. कारण तुम्ही शासनाच्या ड्युटीवरती असतात त्यामुळे तुम्हाला तिथे पोलीस प्रोटेक्शनही घ्यायला लागेल. आणि साधारणपणे लक्षात घ्या की तुम्हाला अंदाज येतो की इथे पोलीस प्रोटेक्शनची रिक्वायरमेंट आहे की नाहीये. जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया चालू असते तिथेच कळतं तुम्हाला की इथे पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे की नाहीये. त्यामुळे तो निर्णय तुम्हाला त्या वेळेला घ्यायचा आहे, तो आपण आता सांगू शकत नाही. पण हे निर्णय घेत असताना साधारण एकंदरीत प्रक्रिया जेव्हा होते त्या प्रक्रियेमध्येच तुम्हाला कळून येतं की आपल्याला इथे पोलीस प्रोटेक्शन गरजेचं आहे म्हणून. छाननीच्या दिवशी तेव्हा काही सांगायचं तुम्हाला त्या दिवशी काय आहे तुमची प्रक्रिया, फक्त निवडणूक अर्ज तुम्हाला घ्यायचे आहेत. आपण काहीही त्याच्यावरती त्यांच्याकडून अर्ज आला घ्यायचा आहे. आपण बघा तिथे तुम्ही त्रयस्थ पार्टी म्हणजे थर्ड पार्टी म्हणून काम करत असतात, एक अधिकारी म्हणून काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला त्यावरती कोणतेही भाष्य करण्याचा अधिकार नाहीये. तुमच्याकडे जसे निवडणूक अर्ज येतील तशा पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचे. कळलं? त्यामुळे तुम्ही कुठेही सांगू नका इथे सही नाहीये तिथे सही नाही. आणि जर समजा असं जर करताना एखादा विरोधी पार्टीचा उमेदवार जर तिथे असेल तर तो तुम्हाला गोत्यात आणेल. कळलं का? त्यामुळे ते तसं करण्याचा प्रयत्नही करू नका त्याच्यामध्ये. तर शेवटी आपला निवडणुकीचा दिवस उजाडलेला आहे. हा बोला. पण त्यांच्याकडे त्यांच्या दुसऱ्या पसंतीचं आपण देतोय ना चिन्ह. कोणाला? इथे मी एक उदाहरण दिलं तुम्हाला, म्हणजे वेगळंच आहे. हा उदाहरण दिलेलं आहे मी तुम्हाला. एक लक्षात घ्या, मगाशी कोरे साहेबांनी पण सांगितलं तुम्हाला की संपूर्ण उमेदवारांच्या 30% लोकांनी चिन्ह मागितलं तर चिन्ह द्यायचंय तुम्हाला तिथे. आता समजा एका दोघांनी मागितलं चिन्ह नाही होणार. त्याच्यामध्ये 11 जण आहेत मतदार, उमेदवार 11 जण आहेत. त्या 11 जणांमधल्या 30% लोकांनी जर तुमच्याकडे डिमांड केली की आम्हाला हे चिन्ह देण्यात यावं म्हणून तरच तुम्ही ती प्रक्रिया करू शकता. एका दोघांनी जर मागितलं तर आपण चिन्ह देण्याची प्रक्रिया करू नका. सर्वसाधारण मतपत्रिका बनवा आणि चालू करा तिथे. आता आपला खरा जो दिवस आहे मतदानाचा जो दिवस आहे तो दिवस आता उजाडलेला आहे. 17 तारखेला सकाळी 10. ह्यांनी एक पॉइंट विचारलेला आहे की एखाद्या जसा तुम्ही म्हटलं की उमेदवाराची नामनिर्देशन पत्रावरती सूचक आणि अनुमोदकाची स्वाक्षरी नाहीये आणि नंतर बाहेर पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण स्वाक्षरी घेतलेली नाहीये कोणाची तिथे मात्र तुम्हाला महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे. कारण त्यावेळेला तुम्हाला तो अर्ज परत देता येणार नाहीये. कारण एकदा तुम्ही तो अर्ज ऍक्सेप्ट केलेल्याची पावती त्याला दिलेली आहे. यामध्ये कसं आहे माहितीये का, उद्या जर तुम्ही असा अर्ज घेतला आणि त्याला अर्ज परत दिला तुम्ही भरून आण म्हणून आणि तिथे जर दुसरा उमेदवार उभा असेल तर तुमच्यावरती कारवाई होऊ शकते त्याच्यामध्ये की त्यांनी त्याला फेवर केलं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने त्या उमेदवाराला फेवर केलं म्हणून. त्यामुळे तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका. बरोबर आहे राहुलजी?
तो दुसरा फॉर्म भरू शकतो, पण तुम्ही तिथे ऑन द स्पॉट सांगू नका तिथे की बाबा तुझी सही राहिलेली आहे, किंवा तो सही करायला जर परत आला तर त्याच्यावरती देऊ नका. दुसरा फॉर्म भरू शकतो तो त्याच्यामध्ये परत येऊन. येस, सूचक अनुमोदक आणून मग तो तुमचा बाद होईल ना तो त्याच्यामध्ये, आणि तो पात्र होईल. तो जो येणारा जो फॉर्म आहे तो पात्र होईल त्याच्यामध्ये. त्यामुळे तो तसा एक आपल्याला करता येईल. असं करत असताना 17 तारीख उजाडलेली आहे. सकाळी 10 वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू करणार आहोत. आम्ही 7 वाजता मतदान केंद्रामध्ये. एक शंका आहे की एखादी महिला आहे ती ओबीसी सुद्धा आहे, तर ती किती मतदारसंघामधून अर्ज करू शकते, का फक्त एकाच? 3 ठिकाणी भरू शकते. तिन्ही मध्ये भरू शकेल ती, ओबीसी मध्ये पण भरू शकेल. मग एखाद्याच असं होऊ शकतं ना की तिला महिला कॅटेगरीमध्ये मतदान मिळणार नाही, ओबीसी मध्ये मिळू शकते, असं काहीतरी होईल, आणि त्या कुठल्या तरी गटामधून ती निवडून येऊ शकते. ती जरी 2-3 मतदारसंघातून उभं राहिली, 2 ठिकाणाहून जरी निवडून आली, तरी निवडून आल्यानंतर तिला चेअरमन निवडीच्या पूर्वी एका मतदारसंघातून कुठल्या तरी राहता येतात आणि बाकीच्या ठिकाणी रिझाईन करा. आपल्याला माहिती आहे ना की आपण बघतो की आमदार 2-2 ठिकाणून उभा राहतात, खासदार 2-2 ठिकाणून उभा राहतात. निवडून आल्यानंतर मात्र त्यांना एका विधानसभेचा किंवा एका खासदारकीच्या लोकसभेचा राजीनामा द्यायला लागतो. तसाच प्रकार इथे असणार आहे तो त्याच्यावर. तर आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळतोय. 17 तारखेला आम्ही 7 वाजता इथे मतदान केंद्रामध्ये आलेलो आहोत. माझ्याबरोबर माझे सहाय्यक अधिकारी आहेत. मी उमेदवारांच्या प्रतिनिधींना इथे बोलावून घेतलेलं आहे. माझे मतदान प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. आणि पहिलं मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर काय आहे, तुमच्याकडे जे मटेरियल आहे सगळं, ते मटेरियल तुम्ही जागेवरती बसून घ्यायचंय. तिथे तुमचे मतदान प्रतिनिधी, त्यानंतर हे जे दोघं असतात उमेदवार प्रतिनिधी, त्यांना जागेवरती बसून घ्या. आणि पहिलं जे काम असेल सकाळी 7 वाजता आल्यानंतर, आपण टायमिंग साधारण मी 7 वाजताचा धरतोय. पहिलं जे काम आहे ती मतपत्रिका, मतपेटी जी आहे ती सील करणं. त्याच्यासाठी तुम्हाला उमेदवारांना इथे आमंत्रित करायला लागेल. उमेदवारांना एक पत्र इश्यू करायला लागेल की सकाळी 7 वाजता मतपेटी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण किंवा आपल्या उमेदवाराच्या प्रतिनिधी बरोबर आपण इथे उपस्थित राहावं. इथे आता हे बघा, ही मतपेटी आपण आता सील करणार आहोत. सील करताना आपण ही मतपेटी पूर्णपणे रिकामी आहे. हे नितीन पवारांचे प्रतिनिधी आहेत, ते येऊन बघतायत. खांडेकर साहेब, हा एक महत्वाचा प्रश्न आलाय बघा यांच्याकडून की 3 कॅटेगरी मधून उमेदवारी अर्ज महिलेने भरलेला आहे. 2 कॅटेगरीमध्ये ती मला वाटतं एका कॅटेगरीमध्ये ना, नाही, त्यांचा हक्क आहे. 3 ठिकाणी राहू शकतात. निवडून आल्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं की कुठल्या मतदारसंघात होऊ दे ना. त्यांचा हक्क आहे. कुठल्याही मतदारसंघातून उभं राहता येतं त्यांना 3 ठिकाणी. त्या 3 ठिकाणी जरी निवडून आले तरी कोणत्या मतदारसंघात राजीनामा द्यायचं हे सुद्धा त्यांच्यावर अवलंबून आहे. कारण बोबडे साहेब, आपली अंतिम उमेदवारी अर्जाची यादी डिक्लेअर झालेली असते ना, त्यामुळे आता त्यांना आता माघारीचा हेच राहिलेला नाही, कारण माघार घेताच येणार नाही त्या. हा बरोबर. हो ना, तिथे मगाशी सांगितलं त्यांनी घ्यायची, आणि मग त्यांनी तिथे राजीनामा कुठल्या गटातून द्यायचा तो त्यांचा विचार असेल त्याच्यामध्ये. आपण अजिबात प्रिज्युडिस व्हायचं नाही. त्यांचा जो हक्क आहे ते त्यांना बजवू द्यायचा, त्यांचे अधिकार आहेत त्यांना बजवू द्यायचे. राजीनामा सुद्धा त्यांनी डिसिजन घ्यायचा. फक्त चेअरमन निवडीपूर्वी त्यांचा राजीनामा आला पाहिजे. होऊ शकतो, कधी कधी होऊ शकतो, कधी बघा आता मतपेटी आपल्याला दाखवलेली आहे. कोरम नाही झालं तर तिथं परत प्रशासक येईल, मग आपण अहवाल देऊन टाकायचा. काही वेळेला तिला जर माहित असेल की मी ह्या मतदारसंघातून निवडून येणार आहे, समोरच्याला अडचणीत आणायचा, बिनविरोध झाल्यानंतर त्यातून राजीनामा देऊन माझ्या दुसऱ्या व्यक्तीला कॉपी करता येईल, असं काही प्लॅनिंग असं प्रत्येकाचं. उमेदवारांनी पेटी बघितलेली आहे, पेटी रिकामी आहे पूर्णपणे. मतदान प्रतिनिधीचे फॉर्म भरून घ्यायला लागतील आल्यानंतर. फॉर्म त्याचा जो उमेदवारी अर्जांचा आपल्या उमेदवार प्रतिनिधीचा आपण फॉर्म भरून घेतलेला आहे, बरोबर आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी माझ्याकडे इथे उपस्थित आहेत. मी आता ही डमी नावं सांगतोय. गणेश सकपाळ आहेत आणि संजय आडरकर हे विजय शेलारीची ही डमी नावं दिलेली आहेत. ते 2 प्रतिनिधी आहेत. आता इथे हनुमंत पवार आहेत आणि तुमचं नाव
सागर चव्हाण हे दोन उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. एक नितीन पवारांचे प्रतिनिधी म्हणून इथे बसलेले आहेत. आपल्याला सगळ्यांचेच प्रतिनिधी बसवायचे तसं काही गरज नाहीये. 2 किंवा 3 प्रतिनिधी आपण इथे बसवू शकतात. एक नितीन पवारांचे आहेत आणि एक विजय शेलारांचे, असे 2 प्रतिनिधी तिथे बसलेले आहेत. तिथं प्रत्येक उमेदवाराला आपला प्रतिनिधी बसवायचा अधिकार आहे, बरोबर. तसं आपल्याला अडवता येणार नाही. आपल्याला अडवता येणार नाहीये की त्यांनी जर दिले तर तुम्ही तिथे तेवढी व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. आणि हो, लेटर घेतलेलं आहे त्यांचं. आणि हे लेटर घेतल्यानंतर त्याचा रोजनामा तयार केलेला आहे की हे उमेदवारांचे प्रतिनिधी इथे आलेले त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत. आता आपण मतपेटी सील करतोय. मतपेटी सील करत असताना जे उमेदवार हजर आहेत किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी हजर आहेत यांची स्वाक्षरी त्या कागदावरती घेऊन त्याचा रोजनामा बनवून हा इथे सिलिंग चालू आहे. त्या सिलिंग मध्ये आपण त्या पद्धतीने आपण इथे सहभागी करतोय. या आता बघितलेली आहे ना तुम्ही? त्याचा रोजनामा हा असा रोजनामा आपल्याला तयार करायचा असतो की ज्याच्यामध्ये मुंबई विभाग सर्टिफाईड ऑडिटर असोसिएशन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बांद्रा पूर्व या संस्थेच्या संचालक मंडळाची सभा सन 2021-22 ते 26-27 साठी निवडणुकीअंतर्गत आज 17/10/2021 रोजी सकाळी आपण टायमिंग हे करूया 10 वाजता खालील उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत रिकामी पेटी सील बंद करण्यात आली. याच्यावरती पण आपण कागद लावून त्याच्यावरती सह्या घेऊन लाखेने आपण ही बंद करतो. इथे मागे लावलेले गृहीत धरून चाला. हा, समजून चाला. इथे आपण फक्त गेसिंग करतोय. आपल्या मनामध्ये आपण ती चावी जी आहे ती चावी इथे आतमध्ये त्याच्यामध्ये टाकणार. आपण साधारणपणे हे सील बंद करत असताना बऱ्याच ठिकाणी त्या पांढऱ्या कापडाचा आपण वापर केला जातो. आपण तिथे जर तुम्हाला हे साहित्य जे आहे लाख, पट्टी, पेन, पेन्सिल, कोरे कागद, त्याच्यानंतर पेन्सिल्स वगैरे या ज्या काय ना हे साहित्य इथे आहे आमच्याकडे बघा. दोरी वगैरे सगळं हे साहित्य आपण गेसिंग केलेलं आहे की इथे ही मतपेटी पूर्णपणे सील झालेली आहे. त्याच्या मागे ही चावी अडकवलेली आहे तिथे आणि एक चावी तिथे लिफाफ्यामध्ये बंद लिफाफ्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तिथे जमा आहे. ही बंद झाल्यानंतर आपल्या मतदान प्रक्रियेचा टायमिंग सुरू झालेला आहे आणि एक एक मतदार आपल्याकडे मतदानाला येत आहे. आणि मी इथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बसलेलो आहे. माझ्याबरोबर सहाय्यक निवडणूक अधिकारी आहे. इथे मतपत्रिका देण्यासाठी आहे. त्याच्यानंतर बोटावर शाई लावण्यासाठी एक जण बसलेला आहे आणि एक जण स्वाक्षरी घेण्यासाठी बसलेला आहे. अशी ही प्रक्रिया आपण इथे सुरू करतोय. तर मला वाटतं आपण मतदानाला आपण प्रारंभ करूया. इकडनं यायचं आहे. त्यापूर्वी तुमच्याकडे जी मतपत्रिका आहे ही मतपत्रिका जी तुमच्याकडे आहे लक्षात घ्या. काही ठिकाणी आम्ही बोर्ड्स लावलेले आहेत बघा. कृपया रांगेत यावे. हे बोर्ड्स तुम्हाला तयार करणं गरजेचं आहे. त्यानंतर मतदानाची वेळ आहे. तिथे मला वाटतं आतमध्ये जाण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा मार्ग आपण तिथे लिहिणार आहोत. जर एकच मार्ग असेल तर तिथे आतमध्ये जाण्याचा मार्ग, बाहेर जाण्याचा मार्ग तुम्हाला लिहायला लागेल. त्यानंतर धूम्रपान निषेध हा एक बॅनर तुम्हाला तिथे लिहायला लागेल. काही वेळेला उमेदवार आतमध्ये येऊन थोडासा वेगळा प्रकार करण्याचा प्रयत्न करतात. या तुम्ही या या ना जरा तुम्ही. काय असतं की तुमचं एकदा सिलिंग झालं ना की बऱ्याच वेळेला ते उमेदवार तिथे आतमध्ये घुटमळत असतात. हा, असे जेव्हा घुटमळतात आतमध्ये तेव्हा एक तर निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आपण आपली कारवाई करा. त्यामुळे एखादं काही वेळेला पोलीस पाचारण सुद्धा करायला कधी मोठ्या प्रक्रियेमध्ये पण एक साधारण मी तुम्हाला अंदाज देतो की अशा गोष्टी घडतात. त्यामुळे तुम्हाला त्या वरती मात करणं गरजेचं असतं आणि त्यांना आपण
ऑब्जेक्शन आहे, त्यांचा प्रतिनिधी आहे तिथे, त्यांचा प्रतिनिधी तिथे आहे ना, उमेदवार ऑब्जेक्शन आहे. अशा ठिकाणी लाईन मध्ये जे मतदार उभे असतात त्या लोकांना उमेदवार शक्यतो असं सांगतो की बाबा मला वोट करा. हा अशा ठिकाणी असतं तिथे किंवा ऑन द स्पॉट हा तिथे ऑन द स्पॉट तुम्ही आता ही जी मतपत्रिका आहे ही मतपत्रिका तुम्हाला डमी मतपत्रिका म्हणून तिथे त्याच्यावरती शिक्का मारून त्याला मराठीमध्ये नमुना मतपत्रिका नमुना मतपत्रिका म्हणून त्याच्यावरती लिहून ज्या ठिकाणी तुमचं मतदान होणार आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला ती पेस्ट करून लावायला लागेल. साधारणपणे त्याच्यामध्ये ते जे आता हे धूम्रपान निषेध म्हणा किंवा आतमध्ये येण्यासाठी तुम्ही रांगेत वगैरे हे सगळे जे बोर्ड्स आहेत ते तुम्हाला बोर्ड्स बाहेर लावायचे आहेत त्याच्यामध्ये आणि ती मतपत्रिका तिथे लावली बाहेर म्हणजे येणारा जो मतदार आहे तो त्याला बाहेरच कळतं की कोण उमेदवार आहेत कितव्या क्रमांकावरती आहेत आणि जर असं करताना तुम्हाला एखादा उमेदवार तिथे आढळला की या क्रमांकावरती मी आहे मला मतदान करून मग तिथे तुम्हाला तुमच्यावरती पूर्णपणे तुम्हाला अधिकार आहे त्याला बाहेर काढण्याचा किंवा आचारसंहितेचा गुन्हाही दाखल करण्याचा अधिकार तुमच्याकडे येतोय. त्याच्यामध्ये 100 मीटरच्या आतमध्ये कोणाला 100 मीटर अगदी बरोबर 100 मीटरच्या आतमध्ये तुम्हाला कोणालाही कोणत्याही उमेदवाराला आतमध्ये किंवा प्रचार करण्याची कोणतीही मुभा नाही. त्याच्यामध्ये 2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. सकाळी आल्याला पहिल्यांदा 100 मीटरची लाईन मारून घ्यायची. जसं आपण बघतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 मीटरची एक लाईन मारलेली असते तशी तुम्हाला ती लाईन मारायला गरजेचं आहे. हे एक साधारण आपण विचार करतोय तसं जर एखाद्या मोठ्या सोसायटीचं आपण इलेक्शन घेतोय 200 मेंबरच्या सोसायटीचं इलेक्शन घेतोय एका हॉलमध्ये घेतोय तर तिथे आपण विचार करा की आपल्याला 100 मीटरचा अंतर द्यायचं आहे तिथे त्याच्यामध्ये. तर ही मतपत्रिका आपल्याकडे आहे. आपण आता प्रत्यक्षात मतदानाला प्रारंभ करूया. एकेकाने या चला इकडनं चौकीदार साहेब. हा बोला. हो चौकीदार साहेब इकडे 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 कुठे हा बोला बोला. आता मतदानाला सुरुवात होते हा. त्याच्या अगोदर त्या बॅलेट पेपर वरती शिक्के आणि सही झालेत तर निवडणूक अधिकाऱ्यांच्या झालेले आहेत त्याच्यामध्ये. आपण इथे सगळं समजण्यामध्ये आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट हा बोला त्याच्यामध्ये मतपत्रिका जी असणार आहे ना हे मतपत्रिका जेव्हा तुमच्याकडे तुम्ही तयार करता तेव्हा मागे राऊंड सील मारायचं असतं. त्याच्यामध्ये आयदर तुम्ही संस्थेचं मारा किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं मारा आणि त्याच्यावरती तुमच्या इनिशियल्स करा. त्याचप्रमाणे त्याची जी काउंटर स्लिप असते त्या काउंटर स्लिप वरती पण तिथे कारण त्याला सिरियल नंबर्स येत असतात त्या काउंटर स्लिपला. आपल्याला समजा तुमच्याकडे आता इथे माझ्याकडे टोटल 12 हे आहेत मतदार आहेत 12 सभासद आहेत. त्यामुळे मी काय करणार आहे मी 15चं एक पॅकेट बनवणार आहे 15 मतपत्रिकेचं एक सील बनवणार आहे बुकलेट बनवणार आहे आणि त्या 15 मतपत्रिकांवरती मी माझी सही करून काउंटर सिग्नेचर करून त्या मतपत्रिका मी तिथे ठेवणार आहे. म्हणजे मला जेव्हा मतदानाला जेव्हा मी पेटी उघडेल तेव्हा माझी स्वाक्षरी केलेल्या ही मतपत्रिका आहे की नाही ही पडताळणी करायला लागेल आपल्याला. डमी मतपत्रिका म्हणजे जे आपण म्हणतो ना की बोगस मतदान वगैरे जो काय प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे ती तुमची स्वाक्षरी केलेली मतपत्रिका आहे की नाही त्याच्यामधून तुम्हाला ती खरी मतदार पत्रिका आहे की नाही ती कळेल त्याच्यामध्ये. सर शिक्का सुद्धा तुमचा हाफ आला पाहिजे. जो राऊंड सील मारताय तुम्ही ते राऊंड सील सुद्धा अर्ध आलं पाहिजे त्याच्यामध्ये. बॅक साईडला पण तुम्ही मतपत्रिकेच्या राऊंड सील मारून इनिशियल करू शकता. नाव सांग. हा एक निवडणूक अधिकारी नियमांचे प्रोव्हिजन केलेले नाहीये. ते खर्चाच्या याच्यात नंतर तुम्ही इन्क्लूड केला तर कधीतरी ऑब्जेक्शन येऊ शकते ते पण लक्षात घ्या. आणि या ठिकाणी केंद्राध्यक्ष असतो त्याची सगळी जबाबदारी असते. निवडणूक अधिकाऱ्यांनी फक्त बसायचं असते एका बाजूला. काय प्रोसेसमध्ये इंटरफरन्स झाला तर त्यांनी जायचंय ना तर पूर्ण केंद्राची जबाबदारी केंद्राध्यक्षावर आहे आणि ते पूर्ण केंद्र चालवतील संध्याकाळी मतदान होईपर्यंत. त्यामुळं यांनी काही चेक करायचं नाही. केंद्राध्यक्ष त्यांनी सगळं बघायचं. हे करत असताना आता इथे दोन्ही भूमिकेमध्ये आहे. तुम्ही जेव्हा तुमच्याकडे उमेदवार आपला मतदार तुमच्याकडे जेव्हा मतदान करायला येतो तेव्हा त्याचं आय कार्ड निवडणूक आयोगाने जी यादी दिलेली आहे त्या यादीमधलं कुठलंही एक
प्रूफ आयडी प्रूफ असेल ते आयडी प्रूफ तिथे बघायचं आहे, त्याची नोंदणी करून घ्यायची आहे. तुमच्याकडे ते एक फॉर्मॅट असेल, त्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा त्याची सही घ्याल तेव्हा तिथे नोंद करायची त्याची. आयडेंटिटी कार्ड दाखवल्यानंतर त्यांनी माझा चेहराही बघायचा आहे, कार्डही बघायचं आहे आणि त्यामध्ये ते नाव बरोबर आहे का टॅली करायचं आहे. नावात जरा जरी फरक असला तर त्यांनी परत पाठवायचं आहे. आणि त्यावेळेला उमेदवारांना त्यांनी सांगायचं प्रतिनिधींना की ही नावाच्या व्यक्तीचा आम्ही मतदानाला अलाउड केलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये त्यांनी पहिले जनरल तुमच्याकडे काय इंक ही सगळ्यात शेवटी लावायची आहे, लक्षात ठेवा. पहिल्यांदा जनरल कॅटेगरीची मतपत्रिका असली पाहिजे, त्याच्यानंतर मग बाकीचे महिलाची असली पाहिजे आणि मग बाकीच्या कॅटेगरीतल्या असल्या पाहिजे. त्यांनी मतपत्रिका देताना फोल्ड सुद्धा करताना ती अशा पद्धतीने फोल्ड झाली पाहिजे. आता अर्धा पाहिजे काउंटर वरती आणि त्या दोन्हीच्या मध्ये याची साईड असली पाहिजे. ही मतपत्रिका आहे तर अशा पद्धतीने फोल्ड झाली पाहिजे की अशी जरी त्यांनी टिक्का मारला आणि घडी घालून तशी द्यायची. टिक्का मारला ह्या भागातून इथं कुठे टिक्का मारला तरी चालतो, इथला टिक्का इकडेच उठू शकतो अशा ठिकाणी ती अशी घडी घालायची, त्यानंतर अशी घालायची, म्हणूनच घडी घालायची. त्याची मला आता मतपत्रिका दिलेली आहे. तिथे त्यांच्याकडे पण तिथे नाव नोंदणी झाली तुमची, बरोबर, सही घेऊन टाकली तिथे त्यांची सही इथे घेतली, मतपत्रिका दिली म्हणून आपण सही घेतोय. हा, मतपत्रिका त्यांना दिली म्हणून सही करतोय. त्यानंतर इथे ते पुढे येत आहेत. हा, जर जनरल कॅटेगरीमध्ये इलेक्शन आहे आणि महिला कॅटेगरीमध्ये इलेक्शन असेल तर दुसरी पण त्यांना मिळणार आहे, पण इथे आता फक्त सर्वसाधारण गटामध्येच निवडणूक होत असल्यामुळे एकच मतपत्रिका मिळते. जर एक लक्षात ठेवा, सरांनी जसं सांगितलं की एकाच मतपत्रिकेवरती सगळी नावं घेऊ नका. ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीच्या मतपत्रिका वेगळ्या वेगळ्या बनवा. ओबीसी असेल, बीजेएनटी असेल, एससी एसटी असेल, महिला असेल, अशा वेगवेगळ्या बनवा. तिथे स्टॅम्पिंग करतील, त्यांना कोणाला मतदान द्यायचं ते मतदान कक्ष आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 6 मतं द्यायचे आहेत, लेडीज मध्ये 2च द्यायचे आहेत, हे फक्त त्यांनी सांगायचं मतपत्रिका देताना. असं तर हे मतदान केलेलं आहे मी. तर केंद्राध्यक्ष आणि निवडणूक अधिकाऱ्यांचं लक्ष पाहिजे की हीच मतपत्रिका मी टाकतोय किंवा त्याच्या हातात जे प्रतिनिधी कागद दिले जातात ते कागद यामध्ये टाकले जातात आणि मतपत्रिका त्याच्याच हातात राहते. तर ते बारकाईनं फक्त लक्ष द्यायचं आहे. ते गेलं पाहिजे आतमध्ये, गेलं नसेल तर आपल्या अधिकाऱ्यांना आतमध्ये गेल्या पट्टीने आणून आतमध्ये गेली पाहिजे पत्रिका, याची दखल घ्यायची. सर, त्यानंतरही मतदान पूर्ण झालेलं आहे. एक मतदानाच्या वेळेला एक महत्वाचा बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम येतो की काही ठिकाणी काही संस्थांमध्ये अत्यंत वयोवृद्ध मतदार असतात, म्हणजे 80, 82, 85 की ज्यांना कळत नाही की आपल्याला कोणाला मतदान करायचंय किंवा त्यांना त्यांच्या बरोबर एखादा मुलगा येतो. तर अशा वेळेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने कोणता निर्णय घ्यावा याबद्दल थोडंसं मला वाटतं प्रकाश टाकला तर बरं होईल. कारण जर ते व्यवस्थित चालू शकत असतील, त्यांना दिसत असेल तर कोणी सोबत जायची गरज नाही. आपल्या स्टाफ मधला एखादी व्यक्ती दिली सोबत तरी चालू शकतं. पण जर त्याने अंध, अपंग असं काही फॉर्म भरून देत असतील तरच आपण त्या व्यक्तीचं नाव घेतलं असतं, त्याचं आयडेंटिटी कार्ड बघितलं असतं, मग त्यावेळेला त्याची व्यक्ती सोबत द्यायची. इतर वेळेला जायचं नाही. आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कर्मचारी त्यावेळेला सोबत द्यायचा त्यावेळेला. ओके, त्यांना मार्गदर्शन करायचं. ही जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती आहे ती बऱ्याच संस्थांमध्ये येते तिथे, त्यामुळे त्याचा आपण तो निर्णय त्यावेळेला तिथे घेऊ शकतो. मतपत्रिकांचे कलर आपल्याला सी मध्ये क्लासमध्ये दिलेले आहेत. जनरल कॅटेगरीसाठी मला वाटतं पांढरा कलर आहे, महिलांसाठी पिवळा पिंक आहे आणि बाकीच्या याच्यासाठी वेगवेगळे कलर दिलेले आहेत. ग्रीन, पिस्ता आणि अजून एक आहे, असे 3 वेगवेगळे आहेत. तर ह्याच कलर मध्ये असली पाहिजेत. आणि आता तुम्हाला दुसरी एक प्रॅक्टिकल अडचण येणार आहे, कारण तुमचं मतदान हे 250च्या खालीच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रिंटिंग मध्ये कमी मतपत्रिका आणि खर्च जास्त मागणार आहे, हे एक सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि मी सुद्धा परवा 2-3 यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले हे आम्हाला परवडत नाही, 100, 50 वगैरे. तर ते त्यांच्याशी थोडंसं बार्गेन करून आपल्याला जे गव्हर्नमेंटचे रेट दिलेत ते कुठेतरी त्याच्यात बसतील ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता नंतर खर्च तुम्ही जरी वाढवू इच्छित नसला तरी ऑटोमॅटिक तो वाढणार.
कारण तुम्हाला 100 मतपत्रिका कमी रेटमध्ये किंवा त्या 3 रुपये किंवा 5 रुपयाच्या रेटमध्ये कोणीही देत नाही. हा एक येणारा इश्यू आहे पुढच्या काळात. चला दुसरे मतदार कोण आहेत त्यांनी पुढे यायचं. तर आता सांगितलं. चला दुसरे मतदार आलेले आहेत. स्टेशनरी घेऊन याची जबाबदारी प्रतिनिधींची आहे. निवडणूक कार्यालयातून कोणतीही स्टेशनरी मिळणार नाही. ज्याच्या हातात मतपत्रिका आहे त्यांनी सांगायचं आहे की जनरल कॅटेगरीची मतपत्रिका आहे, ह्याच्यामध्ये 6 मतदान द्यायचं. शाही मात्र रेप्युटेड असली पाहिजे, जी तहसीलदार किंवा कलेक्टर ऑफिस मध्ये निवडणुकीसाठी वापरली जाते त्या प्रकारची शाही वापरली पाहिजे. नाहीतर ते उमेदवार शाही कशा प्रकारे त्यांच्याकडे वेगवेगळे पर्याय असतात ते वापरून ते घालवतात आणि परत येऊ शकतात. बरोबर आहे कोणी चला 2-3 आपण एक डमी मध्ये आपण 3 जणांचं इथे मतदान घेतलेलं आहे. त्या 3ही जणांनी मतदान केलेलं आहे. चला या 12 मतदारांनी मतदान केलेलं आहे. त्या डब्यामध्ये 12 मतपत्रिका पडलेल्या आहेत. काय म्हणताय? बूथ कॅप्चरिंग नाही ना, एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये बूथ कॅप्चरिंग करायचं आहे का? बूथ कॅप्चरिंग तुम्ही या मैदानावर, तुम्हीच या ना. हे आपण थोडस मोठ्या प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, पण तिथे तुम्हाला छोट्या सोसायटीला एक मतदान प्रतिनिधी पण भरपूर होतो. त्यानंतर बघा मतदानाची वेळ संपलेली आपली, मतदान संपूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपण हे जे आहे इथे थोडा वेळ विश्रांतीचा असतो. त्या विश्रांतीनंतर आपण हा बोला काय हा त्याच वेळेला करायला लागणार ना तुम्हाला, त्याच वेळेला करायला लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला करून काय उपयोग नसतो तिथे. आचारसंहिता भंग झाला असेल तर निवडणूक अधिकाऱ्याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR दाखल करायचा आहे. नोटीस नाही करायचं ना तो तिथे, त्याच वेळेला ती प्रोसेस करायची सगळी. हा, फक्त त्याची वाच्यता बाहेर होणार नाही याची दखल तुम्ही घ्यायची. आणि असं करत असताना इलेक्शनला व्हिडिओ शूटिंग वगैरे केले तर ते मग आचारसंहितेचा भंग वगैरे जे काय प्रूफ आहे ते तुमच्याकडे प्रूफ तयार राहतात. शक्यतो जिथं सेन्सिटिव्ह सोसायटी असेल तिथं स्वतःहून व्हिडिओ शूटिंग कंपल्सरी करायचं करा. त्यावेळेला संतोष शिंदेसारखी माणसं असतातच ना. त्यानंतर आता आपण मतदान पूर्ण झालेलं आहे, विश्रांती झालेली आहे. आम्ही जेवून वगैरे थोडस विश्रांती करून पुढचा जो टप्पा आहे की 2 वाजता मतदान संपल्यानंतर आम्ही मतपेटी ओपन करायला घेतोय. आणि ती मतपेटी ओपन करत असताना पुन्हा एकदा रोजनामा होईल. ही मतपेटी ओपन करताना हा रोजनामा, ही मतपेटी उघडण्यात आली. थोडस मतदानानंतर पेटीची सील केलेली पट्टी दाखवा त्यांना. मतदान संपल्यानंतर आपण जे सील करतो तिथे एक थोडासा प्रकार बघून घ्या कसा असतो तो. प्रतिनिधी या तुम्ही पुढे. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला जर वाटत असेल सेन्सिटिव्ह आहे तिथे तर तुम्ही मतपेटी सील करताना या दोघांच्या सह्या घेऊन टाका त्याच्यावरती सील केलेली आहे. हा, त्याचा पण रोजनामा बनवायचा. त्याचा पण एक मतपेटी, मतदान झाल्यानंतर मतपेटी सील केलेली आहे. तो आज जाणार सील केली ना आपण. आता सील केलेली आहे मतपेटी. आपण वरून जिथनं मतपत्रिका टाकतो तिथनं आपण सील केलेली आहे. या ठिकाणाहून पण सील आहे. हे झाल्यानंतर मतदान संपलेलं आहे. आता आपण पुढच्या अंतिम टप्प्याकडे येतोय की मतमोजणी करण्यासाठी आपण हे मतपेटीचं सील ओपन करणार आहोत. त्याच्यासाठी पण आपण रोजनामा तयार करतोय. केंद्राध्यक्ष माझ्याबरोबर असतील, ते मतपेटी ओपन करून घेतील आणि त्याच्यावरती या सह्या घेतलेल्या आहेत रोजनाम्याच्या. आणि या रोजनामा संपूर्णपणे तुम्ही तुमच्या
फाईलमध्ये प्रिझर्व करायचा आहे, कारण हा रोजनामा अत्यंत महत्वाचा आहे सर, बरोबर? तो हिशोब आपल्याकडे असणार इथे. कोणाला? तुमचे प्रतिनिधी आहेत तिथे, त्या प्रतिनिधींकडे प्रतिनिधींना एक कॉपी देण्यात येईल त्यावेळेला सील त्याचा करताना. सगळा हिशोब आम्ही तुम्हाला देणार, कळलं का? बरोबर आहे. इथनं हे बघा, जेव्हा मतपत्रिका ओपन होतील, किती मतपत्रिका तिथे पडल्या, किती शिल्लक राहिल्या, याचा संपूर्ण हिशोब. एकूण प्रिंटिंग केलेल्या 15-12 जणांनी मतदान केलं, 3 शिल्लक उरल्या, त्या 3 शिल्लक उरलेल्या एनव्हलप मध्ये करून सील केलेलं सगळं जे काही डॉक्युमेंटेशन आहे हे तुमच्या संस्थेकडे जेव्हा आम्ही तुमच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करणार तेव्हा सगळं त्याच्यात लिहिलेलं असणार. ओपन करा सर. यांचा एक प्रश्न आहे की 2 वाजताचा आपला टायमिंग आहे मतदानाचा, आणि एखादा मतदार 2:05 तुमच्याकडे आला. संपलं 2 वाजता क्लोज म्हणजे क्लोज. तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे या ठिकाणी. कुठेही जाऊ दे, तुम्ही प्रतिनिधी आहे त्यांच्यासमोर 2 वाजता पेटी सील केली, विषय संपला. कुठेही जाऊ दे. का? तुमचा रोजनामा आहे ना. सकाळी मी सांगितलं तुमचा रोजनामा तिथे तुम्हाला वाचवणार आहे. काल पण मी सांगितलं, दुसरं काहीच नाही वाचवणार. तुम्ही पर्सनली हजर राहा, नका राहू. तुमचा कागद बोलणार तिथे कोर्टात. प्रत्येक ठिकाणी तुमचा रोजनामा महत्वाचा आहे. आपण आता मतपेटी ओपन करतोय, एखादा उमेदवारही आपण वरती घेतोय. विरोधी गटाचे उमेदवार नितीन पवार वरती या. कारण काय आहे की तेच ऑब्जेक्शन घेणारे जास्त असतात ना, म्हणून आम्ही त्यांना बोललो. त्यांच्यासमोर मतपेटी. अजिबात वाजवायचं नाही. मतमोजणीच्या वेळी सुद्धा प्रतिनिधींचे फॉर्म भरून घ्यायचे. तुम्ही किती टेबल लावणार आहात ते त्यांना सांगायचं, त्याप्रमाणे तेवढ्या मतपत्रिका आपण तिथे संपूर्ण डबा असा केलेला आहे. हा डबा असा ओपन करून आपण त्या प्रतिनिधींना दाखवायचा, उमेदवारांना दाखवायचा आहे की त्या डब्यामध्ये आतमध्ये कुठेही काही नाहीये. आणि आता इथे मतमोजणी सुरू होते. ही मतमोजणी करत असताना आपण पहिल्यांदा सगळ्या मतपत्रिका एकत्र लावून घेतोय. त्या लावून घेतल्यानंतर तुमच्याकडे 12 जणांनी मतदान केलं, तुमच्याकडे काउंटिंग 12 मतपत्रिका आहेत की नाही त्याचं काउंटिंग तुमचं केलं जाईल. त्या 12 मतपत्रिकांमधील वैध आणि अवैध अशा तुम्हाला दोन्ही वेगवेगळ्या करायच्या. पहिल्यांदा 25 प्रमाणे गट्टे करून घ्यायचे. आता इथे 12 असल्यामुळे तुमचा गठ्ठा मला वाटतं 12चाच होईल, एकच नाही. 50 सांगा. साधारणपणे 50चा धरून चाला. 50 जर असतील तर तिथे 25-25 2 गठ्ठे करा. ते 25-25चं काउंटिंग करत असताना त्या 25 मधले वैध किती अवैध किती हे बाजूला काढा. काय नाही, तुम्हाला वैध आणि अवैध अगोदरच बाजूला काढायला लागतील. त्याच्यामध्ये तुम्ही ते काढलं तर तुम्हाला सोपं होईल काम. बरोबर आहे सर? मला बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय मतदानाच्या वेळेला, पण तुम्हाला त्या मतपत्रिकांची स्क्रुटिनी करायला तेवढा वेळ मिळतोय ना त्याच्यामध्ये तुम्हाला. तुम्ही भाष्य करा. जरी तुम्ही 25चे गट्टे केले, तुम्ही ते चेक करून घ्यायचे वैध अवैध, आणि जी अवैध असेल एकतरी तुम्ही बाजूला ठेवायच्या किंवा त्या गट्ट्यामध्ये शेवटी ठेवायच्या. आणि पहिल्या 24 किंवा 23 असतील वैध त्या पण मोजून घ्यायचे. खालचे 2 रकमेमध्ये अवैध म्हणून हे टोटल करताना तुम्हाला 23 + 2 25 असं येणार त्याच्यावर. त्या मतपत्रिकेचा जो हिशोब आहे, त्या मतपत्रिकेचा जो हिशोब आहे तो आपल्याला हाऊसिंगसाठी याची आवश्यकता नाही. आपण फक्त 15 मिनिटातच मध्ये ब्रेक द्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचाच नाही. जाऊ त्यांना, मग ती बाद मध्ये येईल. तुम्ही ज्यावेळी फायनल काउंटिंग होईल त्यावेळी ती बाद मध्ये जाईल. हो ना, सांगायचं नाही मतपत्रिका गाळा आहे म्हणून सांगायचं आणि ती बाद मध्ये घ्यायचं. तसा रोजनामा करायचा शेवटी सगळ्यात. ते जाणार नाही, ह्याची दखल घ्यायची म्हणून तर तुमचं काम आहे तिथे बसायचं काळजीपूर्वक. ठीक आहे. उमेदवार 2 उमेदवार यावरती, एक महिला उमेदवार आणि एक सर्वसाधारण गटामधले उमेदवार या.
तुम्ही ज्या गटाचं मतमोजणी करणार आहात त्या गटातील उमेदवारांनाच बोलवायचं आहे. तुमच्याकडे ही काउंटिंग शीट असेल, त्या काउंटिंग शीट वरती त्या मतपत्रिकेचा प्रत्येक मतपत्रिकेचा आपण हे करतोय, ब्रेकअप करतोय. कोणाला किती मतदान मिळालं ते या पद्धतीने असणार आहे. त्याच्यामध्ये हा 25चा गठ्ठा आहे. इथे 12 जणांनी जे मतदान केलेलं आहे ते 12 जणांमधली एक मतपत्रिका बाद आहे. 11 जणांच्या उमेदवाराचं सगळं काउंटिंग इथे आमच्याकडे आलेलं आहे. निकाल जाहीर करू नका. बाद करत असताना त्यांनी 6च्या जागी 7 जणांना मतदान केलेलं असल्यामुळे ती बाद झाली. ठीक आहे. तुमचा हा रिझल्ट तयार झालेला आहे, म्हणजे कोणाला किती मतदान मिळालं त्याचं काउंटिंग शीट तयार झालेली आहे. ही काउंटिंग शीट तुम्ही बाद मतपत्रिकेबद्दल सांगतो. बाद मतपत्रिके संदर्भात पण 3-4 प्रकारचे क्रायटेरिया आहेत. कोणत्या प्रकारे बाद झाली त्याचा एक शिक्का बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्या मागे मारायचं आणि हरवून सही करायची. प्रत्येक वेळेला तुम्हाला हे काउंटिंग झाल्यानंतर तुमचं निकाल पत्र E17 मध्ये तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. E17 मध्ये तुम्हाला किती मतदान मिळालेली मतं, त्याच्यामध्ये संपूर्ण त्या 8 जणांना मिळालेली मतं तुम्हाला डिक्लेअर करायची आहेत. बिनविरोध झालेला असेल तो E9 मध्ये करायचा आहे तुम्हाला. E9 आणि E17 हा निवडणुकीचा असेल आणि त्याच्यानंतर निवडणुकीचा जो परिणाम असेल, सर्वसाधारण गटामधून जे विजयी झालेले उमेदवार असतील त्यांची नावं आणि बिनविरोध झालेल्या महिला राखीव मधली त्यांची नावं, असं करून तो हे करायचा आहे. आणि E9 मध्ये तुमचा बिनविरोधचा निकाल डिक्लेअर करायचा आहे. म्हणजे त्या दिवशीचं तुमचं निकालाचं जे प्रक्रिया आहे ती इथे पूर्ण झालेली आहे. शिक्क्याबद्दल एक शंका आहे. मतपत्रिकेवरचा शिक्का बऱ्याच वेळेला इथे असतो, इथे असतो, इथे असतो, इथे असतो. या भागात कुठे असेल तर ते त्याला मतदान झालेलं असं समजायचं आहे. पुन्हा शिक्का असा अर्धवट पडलेला असतो. या भागात काही आणि या भागात काही प्रमाणात. ज्या भागात जास्त 51% पेक्षा जास्त किंवा 50% जास्त असेल, ज्या भागात आहे त्या भागाला मतदान झालेलं असं समजायचं. समजा वरती जास्त प्रमाणात असेल तर तो वरती मतदान झालेलं आहे. काही भाग असेल तो खालचा असला तर त्याला पकडायचा नाही. इकडे जर जास्त भाग आलेला असेल निम्म्यापेक्षा जास्त तर शिक्षाचा तर इकडे झालेला असं समजायचं आहे. ही नेहमी येणारी अडचण आहे. त्याच्यामध्ये ती शंका विचारली आहे. 50-50 असेल तर बाद होईल, कोणालाही मतदान नाही. त्यानंतर E17चा जो निकाल असेल तो निकाल आपल्याला जाहीर करायला लागणार आहे. तो जाहीर केल्यानंतर मग जसं मगाशी सांगितलं मतपत्रिकेचा हिशोब आणि बाकीचं जे काय आहे तुमचं त्याच्यासाठी एक ते पत्र तयार करायचं असतं आपल्याला. या पत्रामध्ये तुम्ही संस्थेकडे काय काय सुपूर्द करतायत, निवडणूक धारिका म्हणजे ते संपूर्ण निवडणुकीची जी फाईल असेल ती, न वापरलेल्या मतपत्रिका, वापरलेल्या मतपत्रिका, मतपत्रिकाच्या स्थळप्रती म्हणजे काउंटर स्लिप ज्या असतात त्या, त्याच्यानंतर रोजनामा आणि चिन्हांकित यादी, असं हे संपूर्ण जे आहे तुमच्याकडे मटेरियल, हे मटेरियल मला वाटतं संस्थेकडे सुपूर्द करायचं, सील करून संस्थेच्या सचिवांकडे द्यायचंय, त्याची पोहोच घ्यायची. हा हा नाही, रोजनामा नाही. ऍक्च्युली त्याच्यामध्ये कसं आहे, निवडणूक रोजनामा जो आहे आजचा, आज सकाळी जे रोजनामे केले, मतपेढी सील बंद, हे सगळे त्याच्यामध्ये नाही. बाकीचे मतदानाच्या दिवशी जे सगळं आहे ते पूर्ण त्या सील बंद मध्ये जाणार. हे बघा, याच्यामध्ये आपण एक खालती जी लाईन आहे ना, ती खालती लाईन अत्यंत महत्वाची आहे. उपरोक्त निवडणूक विषयक दस्तऐवज कागदपत्रे सीलबंद असून सदर दस्तऐवज न्यायालयीन आदेशाव्यतिरिक्त नष्ट करू नयेत. तसेच माननीय उपनिबंधक सहकारी संस्था डॅश विभाग यांच्याकडून मागणी केल्यास ते सादर करण्याची जबाबदारी आपली राहील, म्हणजे संस्थेची राहील. निवडणूक विषयक न्यायालयीन दावा दाखल झाल्यास संबंधित लवाद शुल्क संस्थेस देय राहील. बरोबर आहे सर? आणि साधारणपणे 6 महिन्याचा अवधी मला वाटतं तो सीलबंद डॉक्युमेंट ठेवण्याचा असेल. बरोबर?
जर कोणत्याही न्यायालयात दावा दाखल न झाल्यास 6 महिन्यानंतर तो नष्ट करू शकतो, पण त्याचाही पंचनामा करून नष्ट करायचा. तर सांगितलं ना E9 आणि E17 सांगितलं ना. निकाल देताना बऱ्याच वेळेला आपण फक्त निवडून आलेल्या उमेदवारांचं देतो, Declare करायचंय. बऱ्याच वेळेला बिनविरोध निकाल सुद्धा आपण डिक्लेअर करणार, तर दोन्ही निकाल त्यावेळेला द्यायचे आहेत. काही गटात बिनविरोध झाले असेल, काही गटात मतदान झाले असेल, तर दोन्हीचा निकाल त्यावेळेला आपल्याला जाहीर करायचा आहे. बऱ्याच वेळा आपण बिनविरोध विसरून जातो, ही एक गोष्ट ध्यानात माहिती आहे. निवडणुकीचा जो निकाल आमची आता म्हणजे त्या ठिकाणी मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीचा निकाल डिक्लेअर करायचा आहे. मी आणि त्यावेळेला मला वाटतं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते की त्याच्यामध्ये आपण असं डिक्लेअर करायचं की मी शशांक चौकीदार, निवडणूक निर्णय अधिकारी, त्या संस्थेचं नाव मुंबई विभाग सर्टिफाईड ऑडिटर असोसिएशन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करतो की सर्वसाधारण गटामधून आडारकर संजय हे 8 मतं मिळवून विजयी झालेले आहेत. याच गटामधून ओर महेंद्र हे 8 मतं मिळून विजयी झालेले आहेत. अशी आपण नावं डिक्लेअर करायची आहेत आणि बिनविरोध आहेत त्यांची नावं डिक्लेअर करायची. असं करून हा निवडणूक निकाल आपण जाहीर करायचा आहे तिथे. ती आपण तसंच म्हणजे टोटल जो आपण E17चा जो आहे आपण तो त्याच्यामध्येच येणार आहे की कोणाकोणाला किती मतं पडली ते आपण तिथे प्रदर्शित करणार आहोत, ते डिक्लेअर करणार आहोत आणि त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करणार आहोत. E17 मध्ये आपण डिक्लेअर करतोय निवडणुकीचा निकाल. रिकाउंटिंगच्या बद्दल सर, रिकाउंटिंगचा मुद्दा काय आहे तो पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. पूर्णपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर अवलंबून आहे. त्याला वाटलं की या ठिकाणी त्यांनी जे ऑब्जेक्ट घेतले ते सत्य आहे किंवा मला पटत असेल तर आपण त्या ठिकाणी त्याचं म्हणणं मान्य करायचंय. त्याचा लेखी अर्ज आल्यानंतर जर तुम्हाला मान्य असेल तर त्याला जितका तुम्हाला काउंटिंगसाठी खर्च येणार आहे तर त्याला 5,000 रुपये काय असेल ते भरायला सांगायचे टेंटेटिव्हली आणि मग तुम्ही रिकाउंटिंग घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की मी केलेली प्रोसिजर बरोबर आहे, माझा पूर्ण विश्वास आहे, तर तुम्ही ते फेटाळू शकता. त्याच ठिकाणी निर्णय द्यायचा, विषय तिथेच संपवायचा. काय मी एक अंदाजे सांगितलं मॅडम. हा बोला. तुम्ही आता थांबा. रिकाउंटिंगला तुमचा 3 स्टाफ आहे बरोबर. त्या तिघांचा भत्ता पुन्हा तुम्हाला द्यायचा आहे. तुम्हाला स्टेशनरी प्रिंटिंग लागणार आहे. काय टेंटेटिव्ह 2,000 3,000 जे काय ते तुम्हाला अधिकार आहे, जेवढं तुम्हाला वाटतं त्याप्रमाणे. पण असं मॅक्झिमम किंवा जास्त नाही सांगायचं. तुम्हाला पटला पाहिजे मिनिमम जो खर्च येणार आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करायचा, त्याला सांगायचे पैसे भरायला. हा निवडणुकीचा निकाल आपण जाहीर केल्यानंतर पुढचा टप्पा येतो त्या अध्यासी सभेचा. अध्यासी सभा बरोबर सर. त्याच्यानंतर आपण 15 दिवसाच्या आत अध्यासी सभा हा 50 तुम्ही अंदाज घेऊ शकता. तुम्ही ठरवायचं आहे त्या सोसायटीच्या अंदाजावर. 50 पर्यंत असेल तर 2 तास, त्याच्या पुढे असेल तर तुम्ही वाढवून लावायचं आहे. 100च्या पुढे असेल 3 तास किंवा 4 तास असं घ्यायचं आहे. हो, तुमच्याकडे अधिकार आहे पूर्णपणे. आणि त्यानंतर मग मला वाटतं 15 दिवसाचा अवधी देऊन अभ्यासी सभेचं आयोजन 7 दिवसाचा अवधी देऊन आपण अध्यासी सभेचं आयोजन करून त्याच्यामध्ये तुमचं अध्यासी सभेचं मला वाटतं बऱ्याचशा मंडळींनी केलेलं असेल. कारण अगोदरच्या ज्या निवडणूक प्रक्रिया होत्या त्या झाल्यानंतर आपण अध्यासी सभा घेत होतो. त्याच्यामध्ये तुमचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि खजिनदार हे आपण निवडत होतो. ही प्रक्रिया करून संपूर्ण तो निवडणुकीचा अहवाल उपनिबंधक कार्यालयाकडे दिल्यानंतर तुमच्या प्रक्रियेला समाप्ती येते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा रोल तिथे संपूर्णपणे संपतो. ते सर चेअरमन सेक्रेटरी पण चेअरमन सेक्रेटरी पण बॅलेट पेपरनेच करायचं आहे. त्याच्यासाठी पण नॉमिनेशन फॉर्म तयार करायचे, तिथंच मतपत्रिका बनवायची. आपण आता या कंटेस्ट होणार आहे. लागेल. आणि जर हा नकोच असेल तर फक्त फॉर्म किती येतात त्याच्यावर निकाल डिक्लेअर करायचा. शक्यतो त्यांनी सांगितले मला वाचून दाखवलं 2/3 जर हे झाले असेल, सीट निवडून असतील आल्या असतील तर ती समिती गठीत झाली असं सपोज टू बी आहे. पण ती गठीत झाली असं समजायचं आणि मग तुम्ही पदाधिकारी निवडायचं. मग आधी काल सांगितलं काही अपेक्षा ठेवू नका तुम्ही.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचं काम करत राहायचंय. त्यांच्याकडनं काय यायचं असेल तर येईल. तुम्हाला जर आवर्जून पाहिजेच असेल तर तिथं फॉलोअप करून घ्यायचं. हा तुम्ही त्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सचिवांनी सही करायची. त्या प्रोग्राम मध्येच आहे ती. निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यायच्या, पण सचिवाची त्याच्यावर मुद्दामून सही घ्या तुम्ही. स्थळ, ठिकाण, दिनांक इथे मेन्शन केलेलं आहे. उद्या तो म्हणणार मला काय माहित नाही, निवडणूक अधिकाऱ्यांनी परस्पर मी इश्यू केलेला असं व्हायला नको. जसं ड प्रमाणे करतो तसं सेम तसं करायचं आहे. काही ठिकाणी आता सचिव नसतो, त्या ठिकाणी काय पदाधिकारी नसतील. तुमची जी कमिटी आहे त्यातले जर 2/3 उमेदवार निवडून आले असतील, 11ची कमिटी आहे त्यातले 2/3 आले असतील निवडून, तर ती समिती गठीत झाली आहे असं 154 ब मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा आपण रजिस्टर समिती गठीतसाठी हे करायचं, फक्त निवडणूक निकाल आपण सबमिट करायचा आहे. नाही, ते 5 मध्ये काउंट होतील. ते एक मतदान वाया गेलं. एकच मतदान त्यातलं वाया जाते. तुम्ही बोलले की एक उमेदवार 2 नॉमिनेशन फाईट करू शकतो. मला असं म्हणायचं की असं कुठे प्रोव्हिजन आहे का निवडणुकीमध्ये? कदाचित हे राजकीय जे आहे, राजकीय मतदान असतं त्या आधारे सांगतायत का आपल्या सोसायटी इलेक्शन मध्ये असं प्रोव्हिजन आहे की 2 नॉमिनेशन 2 वेगवेगळ्या मतदारसंघात फाईट करू? असं कुठेही दिलेलं नाही की भरू नका म्हणून, 2 भरू नका. म्हणजे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण समजा आता 2 महिला आहेत, त्या महिला एक ओबीसी आहे आणि एक एससी आहे. त्या महिला ओबीसी मधनं एक ओबीसी मधनं फाईट करेल, एक महिला म्हणून फाईट करेल, एक सर्वसाधारण म्हणून फाईट करेल. म्हणजे 3 ठिकाणी ते नॉमिनेशन फाईट करेल आणि 3 ठिकाणी ते विजयी होऊन आले तर प्रॉब्लेम काय होईल? मोठं 3 तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही फक्त निवडणूक अधिकारी म्हणून निकाल लावायचा आहे. प्रॉब्लेम त्यांचा आहे, त्यांच्या कमिटीचा आहे. तुम्ही फारच अति विचार करताय बाकीचा. त्याच्यामध्ये त्यांनी कुठं राजीनामा द्यावा, कुठं ठेवावा, त्यांचा सर्वस्वी मुद्दा आहे. 2 नॉमिनेशन डबल फाईट करू शकतो असं कुठे आहे का प्रोव्हिजन? कदाचित ते नसेल. निवडणूक नियम प्राधिकरण त्यांना घ्या डेप्युटेशनवर तिकडे. कुठे नाही ते दाखवा मला. तुम्ही किती वेळा वाचला? तिथे भरू नका म्हणून असं लिहिलेलं नाहीये कुठे. ऐका, कशासाठी प्रॉब्लेम आहे? तुम्ही निवडणूक अधिकारी आहे, तुम्हाला काय अडचण आहे? किती ठिकाणी फॉर्म भरला तुम्ही त्या हे करायचं. निवडणूक नियम मागचे 2014चे नियम आता त्या ठिकाणी त्या उमेदवाराने 2 ठिकाणी भरावं, 4 ठिकाणी भरावं, त्याच्यामध्ये आपल्याला काही घेणं देणं नाही. ते एकदा निवडून आल्यानंतर ठराविक कालावधी दिलाय, त्याला ज्या जागेवर राहायचं ती जागा सोडून बाकीच्या ठिकाणी त्यांना राजीनामा द्यायचा आहे. 15 दिवस असेल बहुतेक कलमामध्ये आहे. समजा त्या वेळेच्या आत जर त्यांनी राजीनामा नाही दिला, सगळ्या जागा त्याच्या वॅकंट होतात. त्याच्यामुळे त्यांनी 4 लढू 5 लढू आपल्याला काय घेणं देणं, परत इलेक्शन घ्यायचं 2 महिन्यानंतर. तुम्हीच जास्त टेन्शन घेतलं त्याचं. तर अशा प्रकारे निवडणूक अधिकाऱ्याचा रोल पूर्णपणे समाप्त होतो. निवडणूक अधिकाऱ्याचे कामगिरी पूर्ण होते आणि नंतर येतो निवडणूक अधिकाऱ्याचा मानधन मागण्याचा प्रश्न. राहुलजी, मला वाटतं संपूर्ण ही जी प्रक्रिया आहे ही आपल्याला संपूर्णपणे समजलेली असं मी गृहीत धरतो. हा बोला. निवडणूक मानधन, निवडणूक खर्चासंदर्भात अजून नियमावली यायची आहे. आली की त्याप्रमाणे करा. सद्यस्थितीत तुम्ही क प्रमाणे करा असं मी सांगितलं. अजून यायचे त्याच्यात येत आहे नवीन. मला वाटतं या विषयावरती आपले असोसिएशन पाठपुरावा करणार आहे निश्चितपणे. पुन्हा एकदा आपला सर्वांना धन्यवाद देतो की या मॉक निवडणुकीमध्ये आपण सहभागी घेतला आणि विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे आपण मनपूर्वक आभार मानूया आणि हा प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम इथे संपला म्हणून जाहीर करतो.